जनतेने त्यांची जागा दाखवली असा टोला भाजपच्या आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय। जे उमेदवार पाडण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला त्यांना लोकांनी जागा दाखवली असंही ते म्हणाले। नेमका कोण राखणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता, मात्र आता निकाल सगळ्यांसमोर आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा भाजपला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत। काही ठिकाणी तर अक्षरशः डिपॉझिट सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत या सगळ्यात राजकीय वातावरणावर, राजकीय जे निकाल जनतेने दिलेला आहे त्यावर चर्चा करण्यासाठी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आत्ताच नवनिर्वाचित आमदार शेलार सर आहेत। तर हा एक्सपेक्टेड निकाल होता का, जो मुंबईचा निकाल लागलेला आहे? मी सुरुवातीलाही म्हटलं होतं आत्मविश्वासाने की मुंबईत सुद्धा भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची पार्टी होईल आणि खूप विनम्रतेने मला असं म्हणावंसं वाटतं की मुंबईच्या जनतेने जो आशीर्वाद दिला, सर्व भाषिक, सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व पद्धतीच्या लोकांच्या आशीर्वादामुळे भाजप मुंबईत एक आली याचा खूप आनंद आहे आणि गर्व सुद्धा आहे। तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही अक्षरशः डिपॉझिट सुद्धा जप्त करायला लावलं शिवसेनेच्या उमेदवार। हे मला असं वाटतं की जो नेतृत्व ॲरोगंट असतं आणि ॲरोगंटली बोलतं त्याला जनता उभं थारा करत नाही। ज्या नेतृत्वाने खडसे, तावडे, शेलार यांना टार्गेट करण्याची भाषा केली त्यांना उत्तर जनतेने असं दिलं की खडसे साहेब असे लढले की त्यांच्या समोर एनसीपी आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं। विनोद तावडे साहेब असे लढले की महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार कोण, तर विनोद तावडे, आणि त्यांच्या समोर एनसीपी आणि काँग्रेसचं डिपॉझिट केलं। मला टार्गेट करण्याची भाषा करणाऱ्यांच्या पक्षाचं, शिवसेनेचं डिपॉझिटही राहिले नाही अशी माझी माहिती आहे आणि त्यामुळे ॲरोगंट नेतृत्वाला जागा दाखवली, विनम्र नेतृत्वाला जनतेने डोक्यावर घेतलं असं माझं मत आहे। तुमच्या मतदारसंघामध्ये खरं तर मुस्लिम बहुल आणि ख्रिश्चन बहुल असा एकंदरीतच मतदारसंघ आहे। एक सांगितलं जात होतं की मुस्लिम आणि ख्रिश्चन जे आहेत ते भाजप सोबत जायला मागत नाहीत, पण त्याच्यामध्ये दिसलं नाही तसं। ते मला असं वाटतं की माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व, त्यांचा नारा सबका साथ सबका विकास आणि एका अर्थाने आमच्या मतदारसंघात मी केलेली कामं जी सर्वांना घेऊन चालणारी, ह्याचा हा परिणाम आहे। पण एक गोष्ट आनंदाने सांगावीशी वाटते, आता मुंबईवर राज्य कोणाचं याची चर्चा कुठल्या दलाने आणि कुठल्या नेतृत्वाने करू नये, विनम्रतेने जनतेने आम्हाला ते काम दिलेलं आहे। ज्या पद्धतीने मेंडेट दिलेला आहे, आता तुम्हाला साथ जी आहे कुणाची नेमकी घ्यायची, कारण का क्लिअर कट 145चा जो तुमचा आकडा होता तो तुम्ही गाठू शकले नाही, हे पण दुसरं सत्य आहे। कुणाची साथ घ्यायची गरज लागणार आहे, कुणासोबत? नॅचरल अलायन्स तुमचा तर शिवसेना। मला असं वाटतं की जो महाराष्ट्राच्या विकासामध्ये आमच्यावर राहील तो आमचा पार्टनर राहील आणि त्याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल। वाटतं शिवसेना येईल? मला वाटतं त्या विषयातला निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल, पण आम्ही कोणाचे दुश्मन नाही। ज्यांनी आम्हाला दुश्मन मानलं ते तोंडावर पडले एवढं खरं आहे। दुश्मन आता पुन्हा मित्र वाटतं पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। धन्यवाद आमच्याशी मनमोकळेपणाने बोलल्याबद्दल। एकंदरीतच निवडून आल्यानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया, मुंबईसाठी अनेक कामं जी आहेत विकासाची ती करायची आहेत, अनेक स्वप्न आणि अनेक आश्वासनं जी आहेत भाजपने दिलेली आहेत आणि ती पण आता पूर्णत्वाला लावण्याची वेळ आता जी आहे ती खऱ्या अर्थाने आलेली आहे। येणाऱ्या काळात भाजप आणि त्यांचं नेतृत्व कशा पद्धतीने निर्णय घेतं, लोकांना काय सोयीसुविधा देतं, हे पण पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन प्रेमसह भारत भिसे, TV9। भाजपला बहुमतासाठी आणखी जागांची गरज आहे आणि त्यासाठी शिवसेनेत